नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हॉस्टेल फॅसिलिटी कशी आहे ICT ISAB भुवनेश्वर कॅम्पसची. या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट बघणार आहे की ICTचा मेन कॅम्पस म्हणजे भुवनेश्वरचा कॅम्पस. दोघी बिल्डिंग आहेत. तर त्या दोघी बिल्डिंगांचा टूर आपण सुरू करूयात. ICT भुवनेश्वरचं कॅम्पस. यांचा मेन कॅम्पस हा IIT खडगपूरच्या इकडे बनत आहे. पण सध्या तरी हा IIT खडगपूरचा जो कॅम्पस आहे सध्या ICT भुवनेश्वरचं करिक्युलम इथंच चालतंय. तर चला तर निघूयात हॉस्टेलवरून. हॉस्टेलवरून निघतानाच काही लोकलाईटची घरं आहेत, पण तेही अतिशय म्हणजे चांगल्या रीतीने आपल्यासोबत असतात. तर निघत असताना तुम्ही बघणार की रस्ता अतिशय क्लीन असतो आणि आजूबाजूने दोघी साईडने अतिशय हिरवेगार असे वृक्ष लावलेले आहेत. दोघी साईडने तुम्हाला नेहमी हिवाळ्यात आणि पावसाळ्यात खूप उत्तम वाटते, पण उन्हाळा फार भयंकर असते. तर पुढे निघत असताना आपल्याला कॉर्नरवरच भेटते ते श्यामधाम मंदिर म्हणून राधाकृष्णाचं मंदिर आहे. तर या मंदिरात गोकुळाष्टमी बघा, आता तर गोकुळाष्टमी आहे. गोकुळाष्टमीमध्ये खूप सारी छान अशी सजावट असते आणि भरपूरसे कार्यक्रम त्यांचे आयोजित केलेले असतात. तर ते मंदिर तुम्ही एकदा नक्की बघू शकता. तुम्ही सकाळमध्ये जर देवाला नमस्कार करून निघत असणार तर अतिशय उत्तम असं त्यांचं मंदिर आहे. तुम्ही नक्की गेलात तर भेटा. त्याच्यानंतर आपण पुढे निघतो तेव्हा आपल्याला भेटते ती हॉटेल आत्माराम. हॉटेल आत्माराम ही आपल्या कॉलेजच्या एकदम जवळपाशी आहे आणि त्याच्या बाजूलाच लगेच उडीसा रिसर्च सेंटर म्हणून एक आहे. दुसरं इथं बघायला गेलं तर स्टँडर्ड प्रयोगशाळा आहे. म्हणजे मानांकन वगैरे जे आपले वेट वगैरे असतात त्यांचं स्टँडर्ड आहे. ही आहे आपली मेन बिल्डिंग, जिथं ॲडमिन वगैरे हे सर्व असतं. त्याच्यानंतर समोर असते ती, आता या सेकंड बिल्डिंगमध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा तुम्ही बघणार ही आहे सेकंड बिल्डिंग. हा व्हिडिओ काढलेला तो वर्ल्ड फूड डेच्या दिवशी. तर तुम्ही बघणार ह्या सेकंड बिल्डिंगमध्ये मोस्ट ऑफ सर्व फॅसिलिटी, इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी मोस्ट ऑफ अवेलेबल आहे. खालच्या फ्लोअरला आहे पूर्ण केमिस्ट्री डिपार्टमेंट आणि इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी आहे. इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटीमध्ये बघणार तर DSC, FTIR, UV, HPLC किंवा GCMS या सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहेत. आणि बघणार तर खालच्या फ्लोअरला मोस्ट ऑफ सर्व इन्स्ट्रुमेंट हे स्टुडंट्सला हँडलिंग करण्यासाठी अवेलेबल आहेत. तर ही फार छान गोष्ट आहे इथं. त्याच्यानंतर बघणार तर वरचा फ्लोअर हा MTech फार्मा नंतर त्यांच्यासाठी वगैरे आणि PhDसाठी आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ मग आपण डिस्कस करूया हॉस्टेल लाईफ प्लस अबाउट प्लेसमेंट अँड ऑल. तर थँक्यू फॉर वॉचिंग. नक्कीच तुमचे काही प्रश्न असणार तर सांगा आणि जर त्यांना मला उत्तर देता येत असेल तर नक्कीच मी देईन. थँक्यू आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.